कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने नेहमीच दूध उत्पादक सभासदांबरोबर प्राथमिक दूध संस्थांचेही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन 1 ते 400 लिटरपर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस 10,000 रुपये व प्रतिदिन 501 लिटरच्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेस अनुदान रकमेत 15,000 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये करण्यात आला। ही अनुदान योजना 1 जुलै 2024 रोजीपासून लागू करण्यात आली आहे, अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली। यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की गोकुळला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील 6,500 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळजवळ 16 लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते। दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजना संघाने सन 1990 पासून चालू केली असून आतापर्यंत गोकुळ संलग्न 915 प्राथमिक दूध संस्थांना 2,38,30,000 रुपये इतके इमारत बांधकाम अनुदान संघामार्फत अदा केले आहे। या योजनेमध्ये ज्या गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत, जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारील बांधकाम केलेस अशा दूध संस्थांना प्रोत्साहनपर त्यांच्या संकलनानुसार अनुदान दिले जाते। परंतु सध्या इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्याचा उदाहरणार्थ स्टील, वाळू, सिमेंट, खडी, फरशी व मजुरांचा पगार इत्यादी दर वाढले आहेत व सध्याच्या महागाईचा विचार करता संस्थांना इमारत बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण होत आहे। यामुळे सध्याच्या देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी संस्थांच्याकडून वारंवार मागणी होत होती। यानुसार अनुदानात रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। इमारत बांधकाम अनुदानात संघास 1 ते 100 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस 32,000 रुपये, 101 ते 200 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस 37,000 रुपये, 201 ते 300 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस 40,000 रुपये, 301 ते 500 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस 45,000 रुपये, तर 501 लिटर दूध पुरवठा करणाऱ्या दूध संस्थेस 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन 2010 पूर्वी अनुदान दिलेले आहे अशा संस्थांना मागील दिलेल्या अनुदान वजावट करून शिल्लक राहिलेली रक्कम दुसरा मजला अनुदान म्हणून अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी।